लातूरच्या रेणापूरमध्ये निसर्गाचा क्रूर तांडव पाहायला मिळतंय। ज्या ज्वारीनं शेतकऱ्यांना श्रीमंतीची स्वप्न दाखवली त्याच ज्वारीचा आज चिखल झालाय। काल रात्रीच्या गारपिटीने पळशी गावाच्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। बाजारात ज्वारीला 6,000चा विक्रमी भाव मिळतोय, पण रेणापूरच्या शेतकऱ्यांच्या नशिबी फक्त माती उरलीये। पळशी गावात 2.5 हेक्टरवरची सोन्यासारखी ज्वारी काल रात्रीच्या अवकाळीने मातीमोल केली। आता दुहेरी संकट आहे, विकायला तर सोडाच, पण घरात पोट भरण्यासाठीही दाना उरला नाहीये आणि ज्या कडब्यांवर जनावर जगतायत तो चाराही आता सोडून गेलाय। पदरात 5 रुपये पडण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी आता आर्त हंबरटा फोडतोय। विक्रमी भावाचा आनंद साजरा करण्याऐवजी आता रेणापूरचा शेतकरी ढसाढसा रडतोय। प्रशासनाने आता कागदी घोडे न नाचवता थेट बांधावर जाऊन मदतीची घोषणा करावी, हेच शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। नुकसानग्रस्त ज्वारीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे, वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळबागांसह ज्वारी पिकाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला असून आपण पाहतोय या ठिकाणी ही ज्वारीचं शेत आहे। जवळपास 2 ते 2.5 एकरच्या या शेतामध्ये ज्वारीची काढणी सुरू होती आणि 3-4 दिवसापासून ही काढणी सुरू होती आणि अचानक रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं या ठिकाणी संपूर्णपणे जी काढलेली ज्वारी आहे ती सुद्धा खराब झाली आहे आणि जी उभी ज्वारी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे। एकूणच जर परिस्थिती पाहायला गेली तर आता हे संपूर्ण पीक वाया जाण्याच्या स्थितीत आहे। माझ्यासोबत या ज्वारीचे शेतकरी आहेत। मला सांगा, काल रात्री झालेल्या पावसामुळे कशा पद्धतीचं नुकसान आहे, किती शेत आहे आणि किती नुकसान आहे? माझं नाव ओमकार बालासाहेब जाधव, मी राहणार पळशी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर। हे ज्वारीचं क्षेत्र 2 एकरचं आहे। इथं अर्धी ज्वारी 3 दिवसापासून आम्ही काढले आणि अर्धी ज्वारी उभी तशीच आहे। काल रात्रीच्या अचानक पावसामुळे सगळी ज्वारी ही झाली मातीमुळे, म्हणजे सगळे कंस मातीत ही झाली, ते मिसळले। आता शासनाने ह्याच्यावर तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करावी एवढीच आमची मागणी आहे। कारण ही ज्वारी खाण्यायोग्य सुद्धा राहिली नाही। हिचे जर पीठ जर दळलं तर सगळी काळीभोर भाकरी होती यायची। किती अपेक्षा होती, किती उत्पन्न या ठिकाणी निघणार होतं आणि आता काहीच हातातोंडाशी लागणार नाही, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होईल ज्वारीची? आता म्हणजे काहीच हातातोंडाशी ह्याचं काहीच लागणार नाही या ज्वारीचं। कारण कडबा सुद्धा ह्याच्या जनावराला बघायचं म्हणलं तर कडबा सुद्धा जनावराला टाकायचं नाही ह्याचा। किती उत्पन्न अपेक्षित होतं? इथं उत्पन्न बघा 2 एकरमध्ये आम्हाला कमीत कमी 20 कट्टे तर व्हायला पाहिजे होते, पण तिथं आता 20 कट्टे होत नाहीत। त्यापैकी घरी किती वापरली जाते? घरी 10 कट्टे घरी ज्वारी जाते, 10 कट्टे मार्केटला ज्वारी जाते। पण आता ही सगळी ज्वारी मार्केटला गेली तर तिथेही भाव भेटणार नाही, कारण मार्केटमध्ये ज्वारी कोण विकतच घेणार नाही आणि घरी खायला उपयोग होणार नाही ज्वारी। अशा पद्धतीने हे संपूर्ण पीक जे आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, मातीमोल झालेलं आहे। त्यामुळं या पिकातून 1 रुपयाचंही उत्पन्न तर सोडाच, पण घरी खायला देखील ज्वारी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळं हे शेतकरी आता शासनाकडे मदत मागतायत। शासन यावर विचार करेल का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.